चला मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण टार्गेट 15 ही टेस्ट सिरीज टाकलेली होती. त्यामध्ये तिसऱ्या टेस्टचं एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे. टॉपिकचं नाव प्राणी वर्गीकरण. अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे. टेस्टमध्ये जेवढं कंटेंट दिसतोय त्याच्या अनुषंगाने एक्स्ट्रा जे डेटा करता येईल ते करा, जेणेकरून की येणाऱ्या काळात होणाऱ्या पेपरमध्ये 100% तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. तर आता बघा, एक टेस्ट आपण एक पॉईंट बघूया की काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आणि याच अनुषंगाने तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. जे प्रायोरिटीचे टॉपिक आहेत ते मी सुरुवातीला घेतलेले आहेत तुमच्यासाठी. महत्त्वाचे जे प्रायोरिटीचे टॉपिक आहेत ते सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्या टॉपिकवर जास्त भर द्यायचे, शेवटच्या टॉपिकवर कमी भर द्यायचा आहे. आणि प्रश्न कसं विचारलं जातं या अनुषंगाने मी काही या ठिकाणी प्रश्नांची डिझाईन केलेलं आहे. तर आज तिसरी टेस्ट आहे बघा. तिसऱ्या टेस्टमध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, टिनोफेरा या संघातील प्राण्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, अशा प्रकारचा हा ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता टिनोफेरा म्हणजे काय माहिती आहे का? हे पहिले सिलेंट्राटा या गटामध्ये येत होते. सिलेंट्राटा गटामध्ये होत होते. नंतर सिलेंट्राटातून याला बाजूला काढलं आणि टिनोफेरा नावाचा हा गट काय आहे, सेपरेट तयार केलेला आहे. पहिले बघा, पाणी संवहन संस्था, वॉटर वस्क्युलर सिस्टीम आहे यांच्यामध्ये. बायोल्युमिनेसन्स नावाचा गुणधर्म आहे. यानंतर मेटामॉर्फोसिस आहे आणि एक्झोस्केलेटन आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी पॉईंट विचारलेले. कोणाबद्दल प्रश्न आहे? तर टिनोफेरा नावाचा गट आहे, सिलेंट्राटातून बाजूला झालेलं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जैवदीप्ती. का? कारण की हे चमकणारे प्राणी आहेत, लाईट तयार करणारे प्राणी आहेत, म्हणून यांना आपण जैवदीप्ती म्हणत असतो, बायोल्युमिनेसन्स म्हणून ओळखत असतो. आणि हे प्राणी कुठून बाहेर पडले असतील तर सिलेंट्राटातून बाहेर पडलेले आहेत. मॅक्झिमम गुणधर्म हे सिलेंट्राटा सारखेच आहेत मित्रांनो. या प्राण्यांचे काय आहेत बघा सिलेंट्राटा सारखे? सगळ्यात पहिलं ह्यांच्यामध्ये आपल्याला टिश्यू आढळतात, टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आढळतं. यानंतर या टिनोफेरामध्ये आपल्याला सिमेट्री ही रॅडियल प्रकारची आढळते. रॅडियल ह्याचा अर्थ काय आहे की आर्य सममिती म्हणतो, अनेक अँगलमधून समान भाग पडत असतात शरीराचे. तिसरं पॉईंट काय असेल मित्रांनो माहीत आहे का? तो म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसतं, त्याला असिलोमेट म्हणत असतो. असिलोमेट म्हणतो, हे पॉईंट लक्षात घ्या. आणि चौथं पॉईंट काय आहे तर जर्मिनल लेअर ही डिप्लोब्लास्टिक प्रकारची असते. म्हणजे शरीराचे जे आवरण आहेत हे 2 लेअर पासून बनलेले असतात, म्हणून यांना डिप्लोब्लास्टिक म्हणतो. तर हे गुणधर्म आहेत कशाचे? या टिनोफेराचे. या व्यतिरिक्त पुढचं गुणधर्म जर बघितलं तर यांना कॉर्न जेली किंवा वॉलनट्स म्हणून ओळखत असतो. बघा, यांना आपण काय म्हणतो रे? यांना कॉर्न जेली म्हणतो किंवा त्यांना वॉलनट म्हणून ओळखलं जातं. तर हे पण प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल की कॉर्न जेली कोणाला म्हणतात, वॉलनट कोणाला म्हणत असतो. तर टिनोफेरा या गटामध्ये येणाऱ्या प्राण्याला या 2 नावांनी आपण काय आहे ओळखत असतो. आता बघा, हे प्राणी आपल्याला जमिनीवर आढळत नाही. तर ह्यांचं अधिवास काय असेल तर ह्यांचं अधिवास आपल्याला समुद्रात आढळताना दिसतं. यानी काय आहे, समुद्रात असतात. ही पॉईंट लक्षात घ्या. आता मित्रांनो माहित आहे, शोषणासाठी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑर्गन नाहीये. त्वचेद्वारे शोषण आणि उत्सर्जन करत असतात. पुढचं पॉईंट काय आहे तर टिनोफेरामध्ये त्वचा जी आहे याद्वारे शोषण पण करत असतात आणि याचद्वारे उत्सर्जनाचं पण काम काय आहे हे प्राणी करत असतात मित्रा. आता बघा, या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे काय? हालचाल करण्यासाठी ह्यांच्यामध्ये कोंब प्लेट दिलेले आहेत. तरी हालचालीसाठी काय दिलेले असतील तर ते काय आहे? कोंब प्लेट आहेत. तर कोंब प्लेट याद्वारे हालचाल करत असतात. सर, हे कोंब प्लेट काय असतात? या कोंब प्लेटवर सिलिया केसासारखे धागे असतात आणि या केसासारख्या धाग्याद्वारे हे प्राणी टिनोफेरातील हालचाल करताना आपल्याला दिसतात, ज्याला आपण कोंब प्लेट म्हणत असतो. तर विचारलं जाईल, सिलिया यानी रोमकेद्वारे हालचाल करणारे आकाराने सर्वात मोठे प्राणी जर कोण असतील तर ते टिनोफेरा या गटातील प्राणी आहेत. हे एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणखी एक टिनोफेराच्या बाबतीत जर बघितलं तर हे उभयलिंगी असणारे आहेत, उभयलिंगी प्राणी आहेत. तर एवढे गुणधर्म लक्षात घ्या, कारण एकाच प्राण्यांमध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही गुणधर्म आपल्याला आढळताना दिसतं. आणि या व्यतिरिक्त हे चमकतात म्हणून यांना बायोल्युमिनेसन्स ॲनिमल म्हणून ओळखत असतो. हे पॉईंट लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे वॉटर वस्क्युलर सिस्टीम हे आपल्याला पोरीफेरा या गटामध्ये आढळताना दिसतं. तर हे टिनोफेरामध्ये आढळताना दिसत नाही.
मेटामॉर्फोसिस हे आपल्याला कोणामध्ये, तर हे आपल्याला सिलेंट्राटामध्ये आढळताना दिसतं मित्रा. हे पॉइंट लक्षात घ्या. टिनोफेराचा त्याचा काही संबंध नाहीये. एक्झोस्केलेटन इथं कुठेही आढळत नाही. ते आपल्याला वर्टिब्रेटमध्ये, पक्ष्यांमध्ये एक्झोस्केलेटन आढळताना दिसतं पंखांच्या स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. आणि या अनुषंगाने या संघासाठी तुम्हाला एवढा डेटाबेस जर माहिती असेल तर ह्याच्या बाहेर प्रश्न जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सायन्समध्ये मार्क पाहिजे. मी आता बघतोय बघा, मॅक्झिमम मुलं हे सायन्सला निष्काळजीपणा करतात. पण एक गोष्ट कमतंग सांगतो राजा, मेन्सला जेव्हा जाशील ना, 2-4 मार्काने जेव्हा नापास होशील तेव्हा कळेल. मी पुन्हा एकदा सांगितलं की कितीतरी विद्यार्थी मला येऊन भेटतात जे मेन्स नापास झालेले आहेत. प्रत्येकाला सायन्समध्ये कमी मार्क आहेत आणि त्या प्रत्येकांचा रिझल्ट हा 2 मार्कांनी 4 मार्कांनी फायनल यादीमधून कटलेला आहे. यासाठी आता वेळ आहे. तर आता चांगला विषय बनवून घ्या. समजत नसेल तर थोडं एफर्ट घ्या, मदत घ्या. असं नाही की माझं क्लासच जॉईन करा, कुठूनही करा, परंतु विषयामध्ये मार्क येणं गरजेचं आहे. आणि काही अडचण असेल तर या दिलेल्या नंबरवर कॉल करा की सर सब्जेक्ट समजत नाहीये, काय करावं, कसं करावं, काय रिव्हिजन द्यावं, कोणत्या टॉपिकला द्यावं ते मी सांगेल. परंतु मार्क प्राप्त, कारण येतात मार्क. आर्ट्स बॅकग्राऊंडच्या मुलांना पण मी बघितलेले आहेत, 20 पैकी विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये 15-15, 16-16 प्रश्न बरोबर आलेले आहेत. तेवढं तरी येणं अपेक्षित आहे. नाहीतर तुम्ही 20 पैकी जर तुमचे 7 आणि 8 प्रश्न जर बरोबर येत असेल तर समजायचं फायनलचं रिझल्ट तुमचं कटलेलं आहे पहिलेपासूनच. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं. टिनोफेराच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला होता. आता बघा, या ठिकाणी पोरीफेरा गटातील प्राण्यांबद्दल या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेले काय आणि कशा प्रकारे असणार आहे. पोरीफेरा गटातील प्राणी, पोरीफेरा गटातील काय म्हटलंय, पोरीफेरा संघातील प्राण्यांना सामान्यतः काय म्हणतात असा प्रश्न आहे. सी अॅनिमोन म्हणतात, स्पॉन्जेस म्हणत असतात, कोरल्स म्हणतात आणि राऊंड वर्म म्हणून ओळखत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजे काय, स्पॉन्जेस म्हणत असतो. स्पॉन्जेस का म्हणतो, कारण जसं गादीमध्ये किंवा मित्रांनो पाणी अब्झॉर्ब करून घेण्याची कॅपॅसिटी असते, त्याच पद्धतीने हे प्राणी बाहेरून पाणी काय करत असतात, आतमध्ये घेण्याचं काम करत असतात. म्हणून यांना स्पॉन्जेसचा गट म्हणत असतो. या व्यतिरिक्त दुसरं नाव यांना छिद्रमय प्राणी म्हणत असतो. छिद्रमय प्राणी म्हणून ओळखत असतो. आणि तिसरं यांना स्थानबद्ध प्राणी म्हणून पण ओळखत असतात. स्थानबद्ध प्राणी जे आहेत या नावाने ओळखत असतो. आता बघा, या संघातील प्राण्यांबद्दल आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे. तर मित्रा, माहित आहे का, पोरीफेरा संघातील प्राणी जे आहेत ह्यांच्यामध्ये आपल्याला शरीराची सेल्युलर लेवल अवस्था आढळताना दिसतं. विचारलं जाईल कोणत्या लेवलची अवस्था, सेल्युलर लेवलची अवस्था आढळताना दिसतं. दुसरं पॉईंट जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये आपल्याला सिमेट्री आढळत नाही. तर हे असिमेट्रिकल ॲनिमल आहेत. शरीराचे समान भाग आढळत नाही किंवा शरीराचे समान भाग होत नसेल तर त्यांना आपण असिमेट्रिकल म्हणतो. कसंही कट केलं तर 2 समान भाग होत नाही या पोरीफेरा गटातील प्राण्यांमध्ये. तिसरं, ज्यांच्यामध्ये जर्मिनल लेअर डिप्लोब्लास्टिक असते. म्हणजे याचा अर्थ काय रे, ह्याचा अर्थ आहे की प्राण्यांचं शरीर एकतर 2 लेअर पासून बनलेलं असतो किंवा 3 लेअर पासून, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे ते प्राणी आहेत. कोणकोणते, प्रोटोझोआ असेल, पेरिफेरा असेल, सिलेंट्राटा असेल, टिनोफेरा असेल. हे पहिले जे चौघ आहेत ह्यांच्यामध्ये 2च लेअर पासून यांचं शरीर बनलेलं असतो. म्हणून या चौघांना डिप्लोब्लास्टिक संरचना म्हणतो. आणि प्लॅन्टीहेल्मिंथिस पासून पुढे सगळे जेवढे आहेत त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो. यानंतर चौथं पॉइंट आहे, ह्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते आणि असिलोमेट आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी नसेल तर हे 4 पॉइंटवर प्रश्न येणाऱ्या काळात येऊ शकतं. यासाठी यूट्यूबला माझं प्राणी वर्गीकरणाचं एक लेक्चर आहे. रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला प्राणी वर्गीकरण जमत नसेल तो लेक्चर पाहायचं आणि पुन्हा माझ्याकडे यायचं आणि नंतर म्हणायचं मला प्राणी वर्गीकरण जमत नाही. का, कारण प्राणी वर्गीकरण किंवा टॉपिक करत असताना त्याला एक अँगल, दृष्टिकोन असणं गरजेचं आहे की बाबा कशा पद्धतीने तो टॅकल करायचं. जबरदस्ती करण्यात अर्थ नाहीये. आता बघा, या प्राण्यांच्या बाबतीत आपण जर बघितलं की आणखी काय पॉइंट्स आहेत जे पोरीफेराबद्दल बोलतो. तर पोरीफेरांचं आदिवास जर बघितलं तर हे आदिवास आपल्याला मित्रांनो माहित आहे का, एकतर हे समुद्रात असतं किंवा गोड पाणी, दोन्ही ठिकाणी आपल्याला हे आढळताना दिसतात. मित्रांनो, कोणते हे प्राणी जलवासी आहेत हे लक्षात घ्या. यानंतर आणखी काय पॉइंट्स असणार आहे, तर आणखी काय पॉइंट्स असेल तर याबद्दल मी तुम्हाला पॉइंट सांगतो. बघा, जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये काही पॉइंट्स आपल्याला आढळताना दिसतात. कोणते पॉइंट्स आहेत ते बघू आपण. कोणते पॉइंट्स आहेत ते बघूया. सगळ्यात पहिले या ठिकाणी अशा प्रकारे हे प्राणी आहेत मित्रा. आणि या प्राण्यांच्या वरती अशा प्रकारे हे पोरीफेरा संघातील प्राणी आहेत. हे पोरीफेरा संघातील प्राणी आहेत.
या प्राण्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यांच्या शरीरावर असे छोटे छोटे असंख्य प्रमाणामध्ये छिद्र असतात, असंख्य प्रमाणामध्ये छोटे छोटे छिद्र असतात, म्हणून यांना छिद्रमय प्राणी म्हणून ओळखत असतो. हे जे लहान छिद्र आहेत, या लहान छिद्राला ऑस्टिया म्हणत असतो, ऑस्टिया, ज्याद्वारे अन्न प्लस पाणी ग्रहण करण्याचं काम जर कोण करत असेल तर ही प्राणी करत असतात. अशा प्रकारे बाहेरून आतमध्ये पाणी ग्रहण करण्याचं काम होतं. यानंतर मधून मोकळी जागा असते, वरच्या बाजूला एक मोठा छिद्र असतो एकच, त्याला ऑस्कुलम म्हणून ओळखत असतो, ज्याद्वारे पाणी काय केलं जातं, बाहेर उत्सर्जन केलं जातं. यालाच आपण वाऱ्याचं काय करणे, बाहेर फेकणे. तर ऑस्कुलमद्वारे पाणी बाहेर फेकतात, ऑस्टियाद्वारे पोरीफेरा संघातील प्राणी पाणी आतमध्ये घेतात. आतमध्ये आलेला पाणी बाहेर फेकण्यासाठी या पोरीफेरा संघाच्या आतमध्ये या ठिकाणी ब्रश सारख्या काही पेशी असतात, त्या पेशीला आपण कॉलर पेशी म्हणून ओळखत असतो. आणि या कॉलर पेशी काय करत असतात, तर या कॉलर पेशी काय करतात मित्रांनो, आतमध्ये आलेल्या पाण्याला पुढे ऑस्कुलमकडे ढकलण्याचं काम करतात. तर विचारलं जाईल की कॉलर पेशी कोणामध्ये, तर पोरीफेरा संघातील प्राण्यांमध्ये आहे. आणि कॉलर पेशी हे पाणी काय वरती ढकलण्याचं काम करत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, अशा प्रकारे जेव्हा हा पाणी आत जातो आणि वरतून बाहेर फेकलं जातं, या सिस्टीमला आपण काय म्हणतो रे, याला वॉटर कॅनल सिस्टम म्हणतात. हे पण प्रश्न विचारलं जाईल, वॉटर कॅनल सिस्टम कोणामध्ये आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोरीफेरा संघातील प्राण्यांमध्ये काय वॉटर कॅनल सिस्टीम आढळताना दिसतं. या व्यतिरिक्त या प्राण्यांच्या शरीराचं वरचं आवरण जो आहे हे कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो आणि त्याला स्पिक्युल्स म्हणून ओळखत असतो. त्या आवरणाला आपण जर काय म्हणत असेल तर स्पिक्युल्स म्हणतो, जो कॅल्शियम कार्बोनेट पासून बनले. या व्यतिरिक्त हे प्राणी जे असतात उभयलिंगी गुणधर्म दाखवतात रे, म्हणजे एकाच प्राण्यांमध्ये आपल्याला दोन्ही गुणधर्म आढळताना दिसतात. कोणकोणते, मेल आणि फिमेलचं, म्हणून आपण यांना उभयलिंगी गुणधर्म असणारे प्राणी म्हणून काय आहे ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे कॉमन पॉइंट्स आहेत. उदाहरण काय काय आहे, उदाहरण आहे सायकॉन, सायकॉन, या सायकॉनला स्कायफा म्हणून ओळखत असतो, हे पॉइंट लक्षात घ्या. यानंतर दुसरं फेमस आहे युस्पॉन्जिया, युस्पॉन्जिया, युस्पॉन्जियाला आपण अंघोळीचा स्पंज किंवा बाथ स्पंज म्हणत असतो, बाथ स्पंज म्हणतो. आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो स्पॉन्जिला, स्पॉन्जिलाला आपण फ्रेश वॉटर स्पंज म्हणून ओळखत असतो. तर हे 3 एक्झाम्पल आहेत. तर हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. आणि हा संपूर्ण डेटाबेस कोणाबद्दल असेल तर हे पोरीफेराच्या बाबतीत असणार आहे. एवढे पॉईंट्स आहेत जे NCERT मध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला जर चांगले मार्क पाहिजे असेल तर एवढे पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि यासाठी एका टेक्निकनी करावं लागतो, असं पाठांतर करून होत नाही हे पॉईंट. यानंतर बघा, राऊंड वर्म हे ॲस्कोहेल्मिन्थिसला म्हणतो आपण, ॲस्कोहेल्मिन्थिसला म्हणत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. सी ॲनिमोन हा जो आहे आणि सी कोरल्स हे दोघंचे दोघं सिलेंट्राटाचे उदाहरण आहेत रे. हे सी ॲनिमोन आणि सी कोरल्स हे सिलेंट्राटा गटातील प्राण्यांची उदाहरण आहेत. राऊंड वर्म जो आहे हे ॲस्कोहेल्मिन्थिस या गटाचं दुसरं नाव आहे, कारण त्यांचं शरीर हा दोऱ्यासारखं राऊंड असतो. आणि स्पॉन्जेसला हा कोणाचं नाव आहे तर हे पोरीफेरा गटातील प्राण्यांना आपण स्पॉन्जेस हा गट म्हणून ओळखत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. दुसरं आहे. यानंतर आता बघा पुढचं आहे, प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता, विच इज द लार्जेस्ट फायलम ऑफ ॲनिमल किंगडम, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित आहे, आयोगाने पण ह्याच्या पहिले काय आहे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय रे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोलुस्का, आर्थ्रोपोडा, अनालिडा की कॉर्डेटा. तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येतं आर्थ्रोपोडा. आता हा प्रश्न ह्याच्या पहिले आयोगाने विचारलेला आहे. आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा गट का आहे, कारण आर्थ्रोपोडा या गटामध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का कीटक येताना दिसतात आपल्याला. आणि कीटकांची संख्या पृथ्वीवर सर्वात जास्त असल्यामुळं या आर्थ्रोपोडाला आपण काय म्हणतो, प्राणी किंगडम मधील, ॲनिमल किंगडम मधील सर्वात मोठा गट म्हणून ओळखत असतो. येऊन वनस्पतीपेक्षाही जास्त संख्या पृथ्वीवर कीटकांची आहे. आणि याच कारणामुळं या आर्थ्रोपोडाला कीटकांचा गट म्हणून ओळखत असतो. हा पहिला पॉइंट आहे. दुसरं पॉइंट काय आहे, यांना आपण काय म्हणतो रे, जॉइंटेड लेग्स ॲनिमल म्हणून ओळखत असतो. का, कारण पहिल्यांदा पाय आणि पंख
कोणामध्ये तयार झाले असतील तर पाय आणि पंखांची निर्मिती ही आर्थ्रोपोडातील प्राण्यांमध्ये तयार झाली, म्हणून यांना जॉइंटेड लेग्स ॲनिमल म्हणून ओळखत असतो, जोडीने तयार झाले होते. यानंतर चौथं पॉईंट काय आहे, हे जीवन संघर्षात कोरेला हा जो संघ आहे हा जीवन संघर्षात यशस्वी झालेला संघ आहे, यशस्वी झालेला संघ म्हणून आपण याला ओळखत असतो. त्याचं कारण आहे सपाट जमिनीपासून ते मित्रांनो माहित आहे का, पाण्यापासून ते उंच पर्वतापर्यंत सगळीकडे हे प्राणी आपल्याला आढळताना दिसतात. म्हणून आर्थ्रोपोडा गटातील प्राणी हे जीवन संघर्षात पूर्णपणे यशस्वी झाले प्राणी म्हणून आपण यांना ओळखत असतो. हे पॉइंट लक्षात घ्या. या व्यतिरिक्त जर बघितलं पाचवा पॉइंट काय आहे रे, तर मित्रा उत्सर्जनासाठी यांच्यामध्ये एकच कोणतं तरी ऑर्गन नसतं, वेगवेगळ्या ऑर्गनचा वापर करतात. एक आहे बघा, काही मालफिगियन नलिकेचा वापर करतात, मालफिगियन नलिका या नलिकेचा वापर करत असतात. काहींमध्ये बुक लंग्स असतात, काहींमध्ये बुक लंग्स असतात, ह्याचा पण वापर करतात. काहींमध्ये ग्रीन ग्लँड असते, तर या ग्रीन ग्लँडचा वापर करून पण आर्थ्रोपोडा संघातील प्राणी काय करत असतात, उत्सर्जन करताना आपल्याला दिसतात. हे सगळे पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रा. या व्यतिरिक्त या आर्थ्रोपोडा गटातील प्राण्यांचं जर आवरण बघितलं वरतून शरीराचं मित्रा, ह्यांचं वरतून जर आवरण बघितलं तर हे आवरण आवरण जर बघितलं तर हे कशाचं बनलेलं आहे, तर ह्यांचं आवरण हे कायटिन पदार्थाचा बनलेला असतो. खेकड्याचा वरचा आवरण बघा कायटिन पदार्थाचा बनलेला असतो, हे पॉइंट लक्षात घ्या. या व्यतिरिक्त आणखी कोणते पॉइंट आहे रे, तर या प्राण्यांमध्ये अवयव तयार झालेले असतात, ऑर्गन लेवलचं शरीर असतो. या प्राण्यांमध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री आढळताना दिसतं. बायलॅटरल सिमेट्रीचा अर्थ आहे या प्राण्याला जर कट करायला गेलो तर आपण या प्राण्यांना समान दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो, समान दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो, म्हणून यांना बायलॅटरल सिमेट्री असणारे प्राणी म्हणतो. तिसरं पॉइंट, ह्याच्यामध्ये शरीराचे 3 लेयर आढळतात, म्हणून या प्राण्यांना ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणतो. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, म्हणून हे प्राणी सिलोमेट प्रकारचे असतात. आणि शेवटचं पाचवं, हे सेगमेंटेड ॲनिमल आहेत. सेगमेंटेड ॲनिमलचा अर्थ कळाला का रे, की यांचं शरीर जो आहे हे वेगवेगळ्या भागांपासून बनलेलं आहे. जसं एखादं भाऊला असतं आणि भाऊलाचे हात पाय वेगवेगळे असतात, त्या पद्धतीने आर्थ्रोपोडा प्राण्यातील हे पण हात पाय वेगवेगळे असतात. जसं खेकड्याचे पाय ओढून काढा बाजूला निघतात की नाही, तशा प्रकारे म्हणून यांना सेगमेंटेड म्हणतो. सेगमेंटेड ॲनिमल दोनच गट आहेत, एक ह्याच्या पहिले असणारा अनालिडा आणि दुसरा आर्थ्रोपोडा. या दोनच गटाला आपण सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणून ओळखत असतो. मग सर याचे उदाहरण कोण कोण येणार, विंचू येतं, यानंतर पैसा येतो, मच्छर येतं, खेकडा येतं, झुरळ येतं, यानंतर काय रे हे कोळी येणार आहे. तर हे सगळेचे सगळे प्राणी कोणत्या गटामध्ये येत असेल तर आर्थ्रोपोडामध्ये गटामध्ये येतात. भरपूर प्राण्यांची संख्या आहे, सगळ्यात मोठा संघ आहे, त्याचे पुन्हा वेगवेगळे गट पडत असतात. केलिकेराटा असेल, मॅन्डिब्युलाटा असेल, इन्सेक्टा असेल, कोरेलका, या सगळे जे आहेत ते कशाचे मॅन्डिब्युलाटाचे प्रकार आहेत जे काय याच्यामध्ये येताना दिसतात. कोणामध्ये, आर्थ्रोपोडामध्ये. हे थोडं डिटेल बघावं लागेल तुम्हाला. मोलुस्का हा दुसरा सर्वात मोठा गट आहे, तर मोलुस्का हा दुसरा सर्वात मोठा संघ म्हणून ओळखत असतो आपण मोलुस्काला. याला स्मूथ बॉडी ॲनिमल म्हणतो आपण, स्मूथ बॉडी ॲनिमल, कारण त्यांचं शरीर एकदम मृदू असतं. मोलुस्कामध्ये गोगलगाय येते बघा त्यांचं शरीर. अनालिडा हा आर्थ्रोपोडाच्या पहिले गट असणार आहे, यांना रिंग वर्म म्हणत असतो आपण मित्रा. हे पृथ्वी तलावरील पहिले सेगमेंटेड ॲनिमल्स असतात, सेगमेंटेड ॲनिमल आहेत. कोण, हे अनालिडा, ज्याच्यामध्ये गांडूळ नावाचा प्राणी, ज्याच्यामध्ये लीच नावाचा प्राणी येतो. ओरली एवढं तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या संघाचा काय आहे गुणधर्म आणि कशा प्रकारे आहे. पुढे आहे बघा कॉर्डेटा. कॉर्डेटाचा इथं काही संबंध नाहीये. कॉर्डेटा म्हणजे ते प्राणी असतात मित्रा ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड नावाचा एक धागा प्रेझेंट असतो त्यांच्या शरीरात, जो धागा त्या प्राण्यांच्या शरीराला आधार देण्याचं काम करतं. जसं अशी इमारत ज्याच्यामध्ये पिलर तयार आहेत, तर ती इमारत म्हणजे या ठिकाणी कॉर्डेट्स, म्हणजे प्राण्यांच्या शरीरात पिलर सारखे धागे असतात जे त्या प्राण्याला आधार देण्याचं काम करतात. इथं सर्वात मोठा संघ विचारलं होतं तर याचा आर्थ्रोपोडा. बाकीचे हे सगळे गुणधर्म लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणतो. त्यांच्यामध्ये ऑर्गन, बायलॅटरल, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट आणि सेगमेंटेड ही शरीर संरचना आढळते. कायटिनचा आवरण असतो, ही पॉइंट महत्वाचा आहे. आता बघा, नायडेरिया संघातील प्राण्यामध्ये दंश करणाऱ्या पेशींना काय म्हणतात, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता नायडेरिया संघ म्हणजे कोणतरी, त्यालाच आपण काय आहे सिलेंट्राटा संघ म्हणत असतो.
तर सिलेंट्राटा संघाबद्दल विचारलंय. कायनोसाइट्स, नायडोब्लास्ट, फ्लेम सेल आणि नेफ्रिडिया. एक गोष्ट लक्षात घ्या, हा कायनोसाइट ज्या सेल आहेत यालाच आपण कॉलर सेल म्हणत असतो आणि कॉलर सेल हे कुठं आढळतात तर ही पोरीफेरा गटाचा भाग आहे. पोरीफेरा गटाचा भाग आहे, त्याच्यामध्ये पाण्याला पुढे पाठवण्याचं काम करण्याचं काम करतात. फ्लेम सेल कुठं असेल तर मित्रांनो माहित आहे का, हे प्लॅन्टीहेल्मिंथिस या गटामध्ये आहे आणि हे उत्सर्जन करण्याचं काम करतात. काय करतात रे, शरीरातील घातक पदार्थांना शरीराच्या बाहेर उत्सर्जन करतात प्लॅन्टीहेल्मिंथिस मध्ये, त्याला आपण फ्लेम सेल म्हणतो. नेफ्रिडिया कुठं आढळतं तर हे ॲस्कोहेल्मिंथिस मध्ये पण आपल्याला आढळताना दिसतं. या व्यतिरिक्त खास करून अनालिडामध्ये आढळतं आणि हे काय काम करतात तर हे उत्सर्जन करण्याचं काम करतात. इथं विचारलंय आपल्या नायडेरियामध्ये, यांनी सिलेंट्राटाचं दुसरं नाव नायडेरिया आहे. यामध्ये दंश करणाऱ्या पेशी कोणत्या आहेत, म्हणजे याचा अर्थ बघा, यांनाच आपण स्टिंगिंग सेल म्हणत असतो. चावणाऱ्या पेशी, डंक मारणाऱ्या पेशी. स्टिंगिंग सेल म्हणजे डंक मारणाऱ्या पेशी. तर या पेशींना आपण नायडोब्लास्ट म्हणतो. ह्या नायडोब्लास्ट पेशी आहेत. कोणत्या गटातील प्रश्न आहे, सिलेंट. बाकीचे लक्षात घ्या, कॉलर सेल ही प्युरिफेरामध्ये, ज्याला दुसरं नाव आहे नायडो म्हणजे कायनोसाइट्स. यानंतर फ्लेम सेल ही प्लॅन्टीहेल्मिंथिस मध्ये जे उत्सर्जनाचं काम करतात. नेफ्रिडिया, ॲस्कोहेल्मिंथिस, अनालिडामध्ये उत्सर्जनाचं काम करतात. आता बघा, सिलेंट्राटा या प्राण्यांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला रे, तर पूर्ण गटच सांगून देतो बघा. सगळ्यात पहिलं सिलेंट्राटामध्ये आपल्याला काय आढळताना दिसतं तर ह्याच्यामध्ये टिश्यू तयार झालेले असतात. टिश्यू तयार झालेले असतात. यानंतर सिमेट्री ही रॅडियल असते. तिघांमध्येच आहे. कोणाकोणामध्ये, सिलेंट्राटामध्ये रॅडियल आहे, इकायनोडर्माटामध्ये रॅडियल आहे आणि सिलेंट्राटातून बाहेर पडणारा जो टिनोफेरा आहे ना, जो पाठीमागे बघितला, त्याच्यामध्ये आपल्याला रॅडियल सिमेट्री आढळताना दिसतं. बाकी सगळ्यांमध्ये बायलॅटरल, वरच्या दोघांमध्ये काय आहे, असिमेट्रिकल आहे. तिसरं पॉइंट जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय असेल तर मित्रांनो, डिप्लोब्लास्टिक, ह्याच्यामध्ये दोनच लेअर आढळतात, डिप्लोब्लास्टिक शरीर संरचना, आणि चौथं बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसतं, म्हणून यांना असिलोमेट म्हणून ओळखत असतो. आता बघा, जेव्हा मी या प्राण्याला पाहतो ना राजा, तर हे प्राणी कसा असतो तर अशा प्रकारे आतून सिलेंडर सारखं पोकळ असतं, समोरच्या बाजूला अशा प्रकारे बोटासारखी संरचना असते. ही गोष्ट लक्षात घ्या, आतून पोकळ असतो म्हणून याला पोकळ शरीराचे प्राणी म्हणतो आपण. पोकळ शरीराचे प्राणी, याच कारणामुळं यांना सिलेंट्राटा हे नाव पडलेलं आहे. यांना पोकळ प्राणी, त्याला सिलेंटरॉन म्हणतो. पोकळ शरीर म्हणजे सिलेंट्रॉन म्हणून ओळखत असतो. समोरच्या बाजूला बोटासारखी जी संरचना असते यांना आपण टेंटॅकल्स म्हणून ओळखत असतो. यांना टेंटॅकल्स म्हणतो. या टेंटॅकल्सचा वापर करून हे काय करतात रे, टेंटॅकलचा वापर करून एकतर हे प्राणी स्वतःचं संरक्षण करतात मित्रांनो, किंवा दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करण्याचं काम करत असतात. एकतर स्वतःचं संरक्षण आणि दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करतात. महत्वाची गोष्ट, या टेंटॅकल समोर बोटासारखी जी दिसणारी संरचना आहे, या टेंटॅकलच्या आतमध्ये आपल्याला काही सेल आढळताना दिसतात. त्यालाच आपण नायडोब्लास्ट सेल म्हणतो. नायडोब्लास्ट सेल, किंवा त्याला दुसरं नाव आहे, याला स्टिंगिंग सेल म्हणून ओळखत असतो. स्टिंगिंग सेल हे दंश करणाऱ्या पेशी असतात. शत्रूवर असं डस मारण्याचं काम या पेशी करत असतात. आणि तुम्हाला माहित आहे का, या पेशीमधून एक विष बाहेर पडत असतं आणि तो विष दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात काय आहे, एंटर केलं जातं. त्याला नेमॅटोसिस्ट म्हणतो. त्याला काय म्हणत असतो, त्या विषला नेमॅटोसिस्ट म्हणून ओळखलं जातं. तर हा नेमॅटोसिस्ट नावाचा जो पॉइझन आहे, हा पॉइझन या नायडोब्लास्ट सेलद्वारे शत्रू किंवा दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात हे टेंटॅकलच्या मार्फत टाकण्याचं काम करतात आणि अशा प्रकारे हे दुसऱ्यावर हल्ला करतात किंवा स्वतःचं संरक्षण करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे प्राणी करताना आपल्याला दिसतात. ही गोष्ट कळणं गरजेचं आहे मित्रा. या व्यतिरिक्त आता येण्यासारखा प्रश्न काय आहे तर मित्रांनो, माहित आहे का, सिलेंट्राटा मधील काही प्राणी हे, जर सिलेंट्राटातील प्राण्यांचा विचार केला तर आणखी एक लक्षात घ्या, तर या सिलेंट्राटातील काही प्राणी हे आपल्याला एकटे राहताना दिसतात, तर काही प्राणी हे आपल्याला समूहाने राहताना दिसतात. तर तुम्हाला विचारलं जाईल, एकटं राहणारा प्राणी कोणता आणि समूहाने राहणारा प्राणी कोणता. आता बघा, हायड्रा आणि जेलीफिश हे एकटे राहणारा प्राणी आहे. तर हिच्यामध्ये एक येतं हायड्रा, यानंतर येतं दुसरं जेलीफिश. हे दोघंचे दोघं एकटे फिरतात. हे कधीच ग्रुपनी दिसत नाही.
आणि समूहाने राहणाऱ्यामध्ये सगळे आहेत मित्रांनो. कोणकोणतं? सी ॲनिमोन आहे, सी ॲनिमोन हे समूहाने राहतं. यानंतर दुसरं आहे सी कोरल्स आहे, सी कोरल समूहाने राहतं. यानंतर फायसेलिया आहे, तर हे पण समूहाने राहणारे प्राणी आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा प्रकारे विचारलं जाईल समूहाने राहणारे सिलेंट्राटा कोणते, एकटे राहणारे सिलेंट्राटा कोणते. आता बघा, जर बघितलं तर सिलेंट्राटा या गटामधील प्राण्याला जेव्हा तू डोळ्याने पाहतोस ना, प्रत्यक्ष जन्मापासून ते मरेपर्यंत आयुष्यभर त्याला पाहू राहिलं तू, तर तुला आढळेल ते आयुष्यात त्यांचं शरीर बदलताना दिसतो. म्हणजे याचा अर्थ पूर्ण जीवन कालावधीमध्ये त्या प्राण्यांचं शरीर दोन प्रकारचं आपल्याला आढळताना दिसतो. एक पॉलिप असतो आणि दुसरं मेडुसा असतं. आणि यालाच आपण मेटाजेनेसिस म्हणतो. जसं आपलं शरीर आयुष्यभर सेमच असतो मित्रांनो, लहान मोठं होईल, बाकी एक दोन हाताचे चार हात होईल का नाही. तर काय असतं, हे सिलेंट्राटाला जेव्हा आपण पाहतो ना, तर सुरुवातीला त्यांचं शरीर अशा प्रकारे सिलेंडर टाईप असतं, कळलं का. आणि नंतर याचंच रूपांतर ते अशा प्रकारे अम्ब्रेला टाईप स्वरूपात करून टाकतात. अशा प्रकारे अम्ब्रेला टाईप. जर शरीर हा असं सिलेंडर टाईप असेल तर मित्रांनो त्याला आपण पॉलिप शरीर म्हणतो. आणि जर अशा प्रकारे जर अम्ब्रेला टाईप असेल तर त्याला मेडुसा म्हणतो. मेडुसा हा विकसित शरीर असतो सिलेंट्राटाचा, तर हा कमी विकसित शरीर असतो मित्रांनो कोणतं, पॉलिप. हे लक्षात राहू दे. काही प्राणी मेडुसाचं रूपांतर पॉलिपमध्ये करतात, पॉलिपचं रूपांतर मेडुसामध्ये करतात, दोन्ही गुणधर्म दाखवतात. यालाच आपण मेटाजेनेसिस म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी पॉलिपचं मेडुसा कधी होतं, काही प्राणी या पॉलिपचं मेडुसा करतात, पॉलिपचं रूपांतर मेडुसा करतात ते असेक्शुअल रिप्रोडक्शन करून. काही प्राणी असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन केल्यानंतर पॉलिपचं रूपांतर मेडुसा होऊन जातं. काही प्राणी सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन करून मेडुसा या शरीरापासून पॉलिप हे शरीर तयार करतात. तर या घटनेलाच आपण मेटाजेनेसिस म्हणून ओळखत असतो. खूप महत्वाचा पॉइंट आहे राजा, मेटाजेनेसिस म्हणून ओळखत असतो. म्हणजे एकच प्राणी आहे. जसं कोणतं उदाहरण जर बघितलं तर कोण आहे, ओबेलिया आहे, ओबेलिया आहे. किंवा मित्रांनो माहित आहे का, ओबेलिया उदाहरण हे कोण दाखवतो, ओबेलिया. आता हा ओबेलिया जो आहे, या ओबेलियाचे गोष्टी लक्षात घ्या. तर ओबेलिया काय करतं, समजा त्याचं शरीर पॉलिप आहे तर तो असेक्शुअल रिप्रोडक्शन करून मेडुसा तयार करून टाकतं. समजा त्याचं शरीर मेडुसा आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करून तो पॉलिप तयार करून टाकतं. या घटनेलाच मेटाजेनेसिस म्हणत असतो. यालाच आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे सिलेंट्राटामध्ये आढळताना दिसतं, मेटाजेनेसिस हे सिलेंट्राटामध्ये आढळताना दिसतं. हे दोन प्रकारचं शरीर आढळतं. पॉलिप जर बघितलं मित्रांनो, हे सेसाईल असतात. हे सेसाईल असतो शरीर, म्हणजे काय रे, हालचाल करत नाही, हालचाल करत नाही. पॉलिप हा शरीर हालचाल करत नाही आणि पॉलिप हा फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन करतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याचं काम करतो, हालचाल करत नाही. आणि पॉलिप शरीर हे कोण दाखवतं, तर हायड्रा दाखवतं. ही गोष्ट लक्षात घ्या. मेडुसा शरीर हे जास्त विकसित असतो, जास्त विकसित असते. ही गोष्ट लक्षात घ्या. हे हालचाल करतात, हालचाल करतात, हालचाल करत असतात. त्याच्यासारखं स्थानबद्ध नसतं, म्हणून यांना फ्री स्विमिंग म्हणत असतो आपण. फ्री स्विमिंग करण्याचं काम करत असतात. हे कोण, हे चौथं, हे सेक्शुअल रिप्रोडक्शन पण दाखवण्याचं काम करतात. उदाहरण काय रे, तर उदाहरण जेलीफिश जो आहे, हे शरीर कोणाचं आहे, तर मेडुसा प्रकारचं शरीर असतो. तर हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत मित्रा. या पद्धतीने तुम्हाला हे सगळं डेटाबेस बघावं लागेल. आता काही विद्यार्थ्यांना हे काय वाटत असेल, खूप कठीण अवघड वाटत असेल, मी लॉलीपॉप द्यायला थोडी आलो भाऊ, हे 2 पॉइंट वाच, 5 होऊन जातील. सध्याच्या घडीचं ज्या लेवलचे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे. खालीलपैकी कोणता प्राणी उष्ण रक्ताचा आहे असं दिलेलं आहे. बेडूक, मगर, कबूतर आणि साप. तर या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. कबूतर हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. आता बघा, हे उष्ण रक्ताचं आणि शीत रक्ताचं मॅटर काय आहे मित्रा. जेवढे काही वर्टिब्रेट्स ॲनिमल आहेत, वर्टिब्रेट ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा असतो, ह्याचे 2 गटात रूपांतर करतो आपण. एक म्हणजे काय, कोल्ड ब्लड ॲनिमल, कोल्ड ब्लड ॲनिमल शीत रक्ताचे प्राणी. आणि दुसरं आहे वॉर्म ब्लड ॲनिमल, ज्याला आपण उष्ण रक्ताचे प्राणी म्हणतो. एक आहे कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लड ॲनिमलला आपण पायकिलो थर्मस म्हणतो. तर हा पायकिलो थर्मस म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल. आणि दुसरं वॉर्म ब्लड ॲनिमलला आपण होमोथर्मस म्हणत असतो, याला होमोथर्मस म्हणतात.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे वॉर्म ब्लड आणि कोल्ड ब्लड म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजे असे प्राणी असतात मित्रांनो, ज्यांच्या शरीराचं तापमान जो आहे, शरीराचं तापमान वातावरणानुसार काय करतं रे, बदलतं. त्या प्राण्याला आपण शीत रक्ताचे प्राणी कोल्ड ब्लड ॲनिमल म्हणतो. म्हणजे काय, त्या प्राण्याला आपण जर एकदम मायनस टेम्परेचरमध्ये नेऊन ठेवलं तरी ते मायनसमध्ये होऊन जातं मित्रांनो. त्यांना 15 डिग्रीमध्ये नेऊन ठेवलं तरी तो 15 होऊन जातं त्याच्या शरीराचं तापमान. तर अशा प्रकारे जेव्हा एखाद्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान वातावरणानुसार बदलत जातं, त्या प्राण्याला आपण शीत रक्ताचे प्राणी किंवा त्याला कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणत असतो. अशा प्राण्यांमध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त जो आहे हे एकत्र मिसळलेलं असतं आणि हे प्राणी जे असतात कोल्ड ब्लड, ह्यांच्यामध्ये हृदयामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 कप्पे आढळतात. तर हे तेच प्राणी असतात ज्यांच्यात हृदयात 2 किंवा 3 कप्पे असतात. त्या प्राण्यांनाच आपण काय म्हणत असतो, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. कोण कोण आहेत, तर हिच्यामध्ये एक येतं पायसेस, ज्याला मासे म्हणत असतो मित्रा. दुसरं येतं उभयचर, ज्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणत असतो. आणि तिसरं येतं सरपटणारे, ज्याला आपण काय रे, रेप्टाइल्स म्हणत असतो. तर या सगळ्यांना आपण काय म्हणतो, शीत रक्ताचे प्राणी. सगळ्यांमध्ये पण शरीराचं तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतं आणि यांच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिक्स झालेला असतो. पायसेस, उभयचर आणि सरपटणारे. उरलेले जे आहेत त्यांना आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणतो. वॉर्म ब्लडेड ॲनिमल तेच असतात ज्यांच्यामध्ये हृदयाचे 4 कप्पे असतात. अशा प्राण्यालाच आपण वॉर्म ब्लडेड म्हणतो मित्रा. 4. आणि ह्यांच्यामध्ये काय होतं, शरीराचं जो तापमान आहे, शरीराचे यांचं तापमान जो आहे, तापमान हे वातावरणानुसार बदलत नाही. वातावरणानुसार काय आहे, बदलत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर यांचं शरीराचं तापमान अतिशय अजिबात वातावरणानुसार बदलत नाही. ह्यांना कुठेही नेऊन ठेवा, जेवढं तापमान, जसं मानव हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. आपण कुठे बर्फात जरी नेऊन ठेवलं तर आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्रीज असतो मित्रा. आपलं जीव जाईल त्याच्यानंतरच आपल्या शरीराचं तापमान कमी होईल, अदरवाईज होत नाही. यांना आपण उष्ण रक्ताची म्हणत असतो. उदाहरण कोण, तर हे एक तर पक्षीमध्ये आपल्याला आढळताना दिसतं आणि दुसरं सस्तन प्राणी, ज्याला आपण मॅमल्स म्हणतो. तर हे गुणधर्म लक्षात घ्या. उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त हा वेगळा असतो. हे पॉइंट पण तुम्हाला समजायचं आहे. शुद्ध आणि अशुद्ध रक्त हा एकत्र नसून काय असतो रे, वेगळं आपल्याला आढळताना दिसतो. हे पॉइंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात जर तुम्हाला विचारलं, पायसेस म्हणजे मासे, ॲम्फिबियन सरपटणारे, यांच्यामध्ये पायसेसमध्ये हृदयाचा 2 कप्पा असतं आणि उभयचर आणि सरपटणाऱ्यामध्ये हृदयाचे 3 कप्पे असतं. इथं विचारलंय की होमिओथर्मस कोण आहे, तर होमिओथर्मस यांनी उष्ण रक्ताचे, तर एक असणारे एक तर पक्षी किंवा सस्तन प्राणी. तर आता इथं तू ऑप्शनकडे जर गेलं तर बेडूक हा उभयचर दिसतोय. तर उभयचर असेल तर तो आहे कोल्ड ब्लडेड यानी शीत रक्ताचं. मगर जर बघितलं तर हा पण कोणाकडे येणार आहे रे, तर हे सरपटणारेकडे येतं. सरपटणारे आणि रेप्टाइल्स मध्ये. रेप्टाइल्स बघितलं तर मला सांगा, हा पण कोल्ड ब्लडेड आहे. कबूतर मात्र पक्षीमध्ये येतं, ज्याच्यामध्ये हृदयाचे 4 कप्पे असतात, म्हणून तो आहे. साप हा रेप्टाइल्स मध्ये येतं, सरपटणाऱ्यामध्ये, म्हणून मित्रांनो माहित आहे का, तो कोल्ड ब्लडेड आहे. पक्षी एकमेव आहे जो आपल्याला या ठिकाणी कबूतर येताना दिसतं, म्हणून त्यांना उष्ण रक्ताचे प्राणी म्हणतो. तर या पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करावं लागतं आणि तेव्हा कुठंतरी या अँगलचे प्रश्न विचारले की आपल्याला उत्तरापर्यंत काय करता येतं, जाता येतं. आता बघा, स्यूडोसिलोम आभासी देहगोवा कोणत्या संघात आढळते? इन विच फायलम इज स्यूडोसिलोमेट फाउंड? प्लॅन्टीहेल्मिंथिस, ॲस्कोहेल्मिंथिस, ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा. तर अशा प्रकारे बघा, तर स्यूडोसिलोमेट काय आहे, तर मित्रांनो माहित आहे काही बॉडी कॅव्हिटीचे प्रकार पडलेले आहेत. आता बॉडी कॅव्हिटीचे प्रकार म्हणजे काय रे, तर लक्षात राहू दे. आता काय असतं माहित आहे का, अन्ननलिका आणि शरीर या दोघांमध्ये मोकळी जागा आहे की नाही आहे. जसं भिंत जी आहे ही शरीर आहे समजा, भिंतीला जर दोरी मोकळी लटकवलेली असेल तर भिंत आणि दोरीमध्ये डिस्टन्स आहे की नाही रे, मध्यंतरी मोकळी जागा आहे, अलगद बाजूला काढू शकतो त्या दोरीला. जर आपण खुट्टी टांगली आहे दोरी भिंतीला आणि त्याच्यावर दोरी लटकवलेली असेल तर. जर एखाद्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अन्ननलिका त्या शरीराला न जोडता दोरी लटकवल्याने जर मोकळी लटकलेली असेल तर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. पण जर समजा दोरीला पूर्ण भिंतीला चिपकवलंय आपण, तर समजायचं
बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. का? कारण शरीर आणि अन्ननलिकामध्ये मोकळी जागा नाही आहे. यानुसार बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे? तर काहींमध्ये ॲब्सेंट असते. तर मित्रा, काहींमध्ये आभासी असते बॉडी कॅव्हिटी आणि काहींमध्ये प्रेझेंट असते. तर आता यासाठी याला काही सायंटिफिक नाव आहेत. जर ॲब्सेंट असेल बॉडी कॅव्हिटी तर त्याला मित्रा असिलोमेट म्हणत असतो आपण, असिलोमेट बॉडी कॅव्हिटी म्हणतो. जर आभासी असेल तर त्याला स्युडोसिलोमेट म्हणत असतो, स्युडोसिलोमेट म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर प्रेझेंट असेल तर त्या बॉडी कॅव्हिटीला आपण सिलोमेट म्हणतो. आता बघा, ॲब्सेंट म्हणजे काय रे? शरीर आणि अन्ननलिका एकमेकाला चिपकलेली असते, त्याला म्हणतो बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट. कोणाकोणामध्ये असणार आहे? तर पहिलं गट बघा, पहिलं गट घ्या प्रोटोझोआ. प्रोटोझोआचं तर बॉडी कॅव्हिटीचा काही संबंध येत नाही, पण घ्या प्रोटोझोआ. यानंतर सेकंड आहे पोरीफेरा, दुसरा गट आहे पोरीफेरा. तिसरं गट आहे सिलेंट्राटा. यानंतर चौथं गट आहे टिनोफेरा. यानंतर पाचवं गट आहे प्लॅन्टीहेल्मिन्थिस. तर 1 ते 5 मध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आढळते, असिलोमेट असतं. पहिले 1 ते 5 संघाची नावं. 6वं संघ जो आहे ज्याला आपण ॲस्कोहेल्मिन्थिस म्हणत असतो, तर या ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये आपल्याला स्युडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी आढळते. म्हणजे याचा अर्थ काही ठिकाणी शरीर आणि अन्ननलिका जोडली तर काही ठिकाणी मोकळी आहे, पूर्ण जोडलेली पण नाही आहे आणि पूर्ण मोकळी पण नाही आहे. सिलोमेट म्हणजे काय रे? पूर्णपणे अन्ननलिका आणि शरीर, हे शरीर आणि त्याच्या बाजूला सेपरेट ही आतमध्ये काय आहे? अन्ननलिका ही मोकळी आहे, चिपकलेली नाही आहे. त्याला सिलोमेट म्हणजे कोणामध्ये प्रेझेंट आहे? 7 पासून ते 11 पर्यंत. 7 नंबर येतं अनॅलिडा पासून पुढे सगळ्यांमध्ये असतं. 8 नंबरला येतं आर्थोपोडा येतं. यानंतर 9 नंबरला येतो मोलुस्का. 10 नंबरला येतं काय रे? त्याला इकायनोडर्माटा नावाचा संघ. आणि 11ला आहे हेमिकार्डाटा. आता बघा, मी तुला काय सांगतो राजा, हे असं पाठ करून नाही होणार आहे. तर ह्याच्यासाठी एक टेक्निक आहे. त्या टेक्निकद्वारे आपल्याला एकदाच त्या 11 संघाला बाजूला ठेवून ते कंपॅरिझन करावं लागतं, तेव्हा कुठंतरी लक्षात राहतं. ज्या विद्यार्थ्यांनी माझं ॲनिमल क्लासिफिकेशनचं लेक्चर केलं असेल त्यांनाही पटापट डिटेक्ट होत असेल. म्हणून पुन्हा म्हणतो, यूट्यूबला जा, लेक्चर शोधा, प्राणी वर्गीकरणाचं एकदा बघून घ्या. हे एकही मॅक्झिमम प्रश्न चुकणार नाही, तुमचे सगळे प्रश्न पटापट डिटेक्ट होईल. आता इथं प्रश्न विचारलं होतं की स्युडोसिलोमेट कोणामध्ये? तर ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये. येणाऱ्या काळात विचारलं जाईल असिलोमेट कोणामध्ये आणि सिलोमेट कोणामध्ये? तर 1 ते पहिले 5 मध्ये आपल्याला असिलोमेट, 6व्यामध्ये स्युडोसिलोमेट आणि 7 ते 11 मध्ये आपल्याला सिलोमेट यानी काय आहे? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे असं गुणधर्म आढळेल. तर इन विच फायलम इज अ स्युडोसिलोमेट फाउंड? तर प्लॅन्टीहेल्मिन्थिस काय रे? प्लॅन्टीहेल्मिन्थिस इज अ सिलोमेट बॉडी कॅव्हिटी, त्याच्यामध्ये ॲब्सेंट असते. ॲस्कोहेल्मिन्थिस इज अ आभासी यानी स्युडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. अनालिडा इज अ सिलोमेट, हेतून पुढे सगळ्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. आर्थोपोडा इज अ सिलोमेट बॉडी कॅव्हिटी. तर या पॅटर्नचे प्रश्न जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी, यानी काय? ॲस्कोहेल्मिन्थिस. प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये उत्सर्जित आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी कोणत्या पेशी असतात? विच सेल आर यूज फॉर एक्सक्रेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इन अ प्लॅन्टीहेल्मिन्थिस? नेफ्रिडिया कोणामध्ये आढळतं राजा? तर नेफ्रिडिया आपल्याला आढळतं अनालिडामध्ये. तर अनालिडातील प्राणी नेफ्रिडियाद्वारे उत्सर्जन करतात. फ्लेम सेल कोणामध्ये? तर प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये उत्सर्जनाने ऑस्मोरेग्युलेशनचं काम करतात, म्हणून उत्तर हे बरोबर आहे. माल्फिगियन नलिका हे आर्थोपोडामध्ये आपल्याला आढळताना दिसतात, हे पॉइंट लक्षात घ्या. ग्रीन ग्लँड हे पण आपल्याला आर्थोपोडामध्येच आढळताना दिसतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्लेम सेल. फ्लेम सेल हे प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये काय आहे? आढळतात. प्लॅन्टीहेल्मिन्थिसचं शरीर जर बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला एकदम चपटा आढळतो मित्रांनो, चपटा. म्हणून त्यांना चपटे क्रेमी, याला फ्लॅट वर्म म्हणत असतो. हे जंतू असतात प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये, म्हणजे जंतू आहेत हे प्राणी, एकदम चपटे जंतू आहेत, चपटे क्रेमी म्हणतो. बॉडी जर बघितली तर ह्यांचं स्मूथ असतं, हे अनसेगमेंटेड असतात, हे पॉइंट लक्षात घ्या.
अनसेगमेंटेड यानी काय शरीराचे वेगवेगळे भाग पडत नाही, हे गुणधर्म आहे प्लॅन्टीहेल्मिंथीसाठी. उत्सर्जनासाठी यांच्यामध्ये फ्लेम सेल प्रेझेंट असताना दिसतात आपल्याला. ह्यांच्यामध्ये पहिल्यांदा ब्रेन तयार झालेला असतो. हे ते प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे ब्रेनची निर्मिती झाली. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त हे उभयलिंगी गुणधर्म पण दाखवतात रे, उभयलिंगी गुणधर्म दाखवतात, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त ह्यांच्यामध्ये आपल्याला ऑर्गन तयार झालेले दिसतात. हे जे काही प्लॅन्टीहेल्मिंथीस आहे हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतं, बायलॅटरल सिमेट्री. हे शरीर ट्रिप्लोब्लास्टिक यानी 3 लेयरचा असतो. आणि चौथं जर बघितलं जर्मिनल लेयर, हे बॉडी कॅव्हिटी ही असिलोमेट प्रकारची असते, हे लक्षात घ्या. आणि ह्याचे उदाहरण काय रे, उदाहरण जर बघितलं लिव्हर फ्ल्यूक नावाचा हा फेमस उदाहरण आहे, लिव्हर फ्ल्यूक आहे. यानंतर मित्रांनो माहित आहे का टेपवर्म, हे 2 एक्झाम्पल फेमस आहे कशाचे प्लॅन्टीहेल्मिंथीसचे. तर इथं फक्त आपल्याला विचारलं होतं उत्सर्जन आणि ऑस्मो रेग्युलेशन हे कोण करतं, तर फ्लेम सेल करतात. बाकीचे ऑप्शन आणि हा डेटाबेस त्याच्याबद्दल लक्षात घ्या, कारण एवढं डेटा तर माहित पाहिजे जो एनसीईआरटीच्या संदर्भातून आहे. हे असणार आहे खुली रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणामध्ये असते, आर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि ॲनालिडा अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो माहित आहे का प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना जेव्हा आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बघतो, तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जर बघितलं, ह्याच्यावर पण प्रश्न आयोगाने विचारले पहिले. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जर बघितलं तर या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे 2 प्रकार पडतात. एक पहिलं प्रकार आहे त्याला आपण ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो, आणि दुसरा आहे त्याला आपण क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय रे, या अशा रक्ताभिसरण ज्याच्यामध्ये ब्लड वेसल नसतात, ज्या प्राण्यांच्या शरीरात रक्ताच्या वहनासाठी ब्लड वेसल्स नसतात त्या प्राण्यांच्या रक्ताभिसरणाला आपण खुली रक्ताभिसरण संस्था म्हणतो, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त काय रे एकत्र असतो, एकत्र. आणि ब्लड जो आहे हा मोकळा वहन होतो, ब्लड जो आहे हा मोकळा वहन होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. शरीरामध्ये जसं एखाद्या शरीरात आपण शेतात मोकळं पाणी सोडून देतो त्या पद्धतीने. उदाहरण बघा, 2 संघ आहेत, एक आर्थ्रोपोडा आणि नंतर मोलुस्का. या दोन्ही संघातील प्राणी आपल्याला काय करताना दिसतात, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतात. परंतु मोलुस्का मधले 2 प्राणी आहेत जे येतात मोलुस्कात पण दाखवतात क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय असणार आहे, ह्या प्राण्यांमध्ये रक्ताच्या वहनासाठी ब्लड वेसल असतात रे, म्हणजे शरीरात रक्ताच्या वहनासाठी ब्लड वेसल असतात. ब्लड वेसल असल्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध वेगळं ठेवता येतं, वेगळं. आणि रक्तवाहिन्या असल्यामुळं ब्लड जो आहे ब्लड हे बंदिस्त स्वरूपात वहन होताना दिसतो आपल्याला, बंदिस्त स्वरूपात वहन होतं, रक्तवाहिनीच्या आतून जातं अशा प्रकारे, असं जातं. इथं मोकळं बादली जसं सांडतो ना तसं मोकळं वहन होताना दिसतो आपल्याला ओपन मध्ये. आता महत्वाचं आहे उदाहरण कोणते, उदाहरण 2 बघा. मोलुस्का मधील ऑक्टोपस नावाचा एक प्राणी आहे आणि दुसरं स्क्विड नावाचा एक प्राणी आहे. आणि ऑक्टोपस आणि स्क्विड हे जरी मोलुस्कात येत असेल तरी क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतात. ॲनालिडा संघातील जे काही प्राणी आहेत ते क्लोज दाखवतात. आणि तिसरं जेवढे काही कॉर्डेट्स आहेत तर हे सगळेचे सगळे कॉर्डेट्स ॲनिमल हे सगळेचे सगळे क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतात. मग इथं मला सांग ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कोणामध्ये, तर बरोबर आहे आर्थ्रोपोडामध्ये. मोलुस्कामध्ये पण आढळतात पण ऑक्टोपस आणि स्क्विड वगळता, बरोबर आहे. ॲनालिडामध्ये क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणून 1 आणि 2 हे तुमचं उत्तर असणं गरजेचं आहे. तर ए आणि बी उत्तर असायला पाहिजे. तर 1 आणि 2 कोणतरी, तर फक्त 1 आणि 2 म्हणजे उत्तर कोणतं, दुसरं असणार आहे. तर उत्तर कोणतं, दुसरं असेल. तर हे लक्षात घ्या. कॉन्ड्रिकथाईस आणि कास्टिमय मासे आणि ऑस्टिकथाईस मधील मुख्य फरक काय आहे मित्रांनो माहित आहे का. पायसेस जेव्हा आपण माशांचा अभ्यास करतोय, लक्षात घ्या, आपण माशांचा जेव्हा अभ्यास करतो तर माशांमध्ये एक पॉइंट लक्षात घ्या. माशांचा अभ्यास करतो तेव्हा त्याचे 2 गटात वर्गीकरण करत असतो बघा. पायसेस
पायसेस बद्दल काय सांगता येईल रे? तर पायसेस बद्दल बाकीचे गुणधर्म तर लक्षात राहू द्या. पाण्यात असतं, दोन्ही बाजूला निमुळते असतात, श्वसनासाठी कल्ले असतं, कळालं इथपर्यंत हे सगळं तर आहे. या व्यतिरिक्त हृदय 2 कप्प्याचा असतो, शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिक्स झालेलं असतं, शीत रक्ताचे प्राणी आहेत, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत, हे तर पहिलेही बघितलं आपण. परंतु यांचे 2 गटात वर्गीकरण करत असतो आपण. एक पहिलं गट आहे त्याला आपण कार्टिजिनस म्हणत असतो, कास्तिमय मासे म्हणतो आपण याला. कास्तिमय मासे, कास्तिमय मासे म्हणतो. आणि दुसरा आहे त्याला आपण म्हणतो ऑस्टिजिनस, त्याला ऑस्टिजिनस म्हणतो, ज्याला आस्तिमय मासे म्हणतात रे. काय म्हणतो आपण त्याला? आस्तिमय मासे. कास्तिमय आणि आस्तिमय लक्षात राहू द्या. कार्टिजिनस मासेसमध्ये सगळ्यात पहिलं स्केलेटन जो आहे मित्रा, हा कार्टिलेजचा बनलेला असतो. यांच्यामध्ये कार्टिलेज नरम हाडचा बनलेला असतो. दुसरं, हे कार्टिजिनस मासे आपल्याला समुद्र आणि गोड पाणी दोन्ही ठिकाणी आढळताना दिसतात. समुद्र आणि गोड पाण्यात नाही सॉरी, फक्त समुद्रात. तर हे मासे फक्त समुद्रात आढळताना दिसतात आपल्याला कार्टिजिनस. तिसरं पॉईंट जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, ह्यांच्यामध्ये कल्ले कोणत्या प्रकारचे असतात, तोंड कुठं असतो, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलं जातं. तर काही पॉईंट लक्षात घ्या. ह्यांच्यामध्ये जर बघितलं तोंड कोणत्या प्रकार कुठं असतो, तर ह्यांचा जो माउथ आहे हा वेंट्रल साईडला असतो रे, पोटाकडच्या बाजूला असतो. वेंट्रल साईडला म्हणजे काय बघा, तुम्ही शार्कला बघा कधी, असं शार्कचं शरीर आहे, हा त्याचा तोंड आहे, असं स्ट्रक्चर आहे, या ठिकाणी तोंड असतो खालच्या बाजूला. तर याला वेंट्रल साईड तोंड म्हणत असतो. चौथं, खवले कसे असतात रे? खवले हे प्लॅकॉइड प्रकारचे आढळतात, प्लॅकॉइड प्रकारचे. या व्यतिरिक्त जबडा कसा असतो यांचा? खूप मजबूत असतं. जबडा रफ असतो, एकदम मजबूत असतं. स्किन रफ असते आणि जबडा मजबूत असतो. 6वं पॉईंट बघा, काय रे, ह्यांच्यामध्ये एअर ब्लेडर नसते. एअर ब्लेडर म्हणजे काय रे? एक थैली असते, ज्या थैलीमध्ये ऑक्सिजन साठवला जातो आणि ऑक्सिजन साठवल्यामुळं ती थैली त्या माशाला बुडू देत नाही मित्रांनो, बुडू देत नाही, खाली बुडू देत नाही. आता ज्या माशांमध्ये ही थैली आहे तेच मासे न पोहता पाण्यावर तरंगू शकतात आणि अदरवाईज ही थैली नसेल तर तो मासा पाण्यात बुडतो. जसं मी पाण्यात उडी मारलो, उडी मारल्यानंतर जर माझ्याकडे एअर बॅग असेल तर मी हातपाय न हलवता पण पाण्यावर तरंगू शकतो. पण जर माझ्याकडे एअर बॅग नसेल तर मला पोहण्यासाठी हातपाय हलवावा लागेल. तर मित्रा, माहित आहे का, हे कार्टिजिनस ते मासे असतात ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची एअर बॅग निसर्गाने दिलेली नाही आहे. मग हे जर हातपाय नाही हलवले हे पाण्यात बुडतात. म्हणून या कार्टिजिनस माशाला कंटिन्युअसली पोवावं लागतं. कुठेही एका जागेवर याला थांबता येत नाही, कारण थांबलं म्हणजे पाण्यात बुडतं, हे लक्षात घ्या. म्हणून बघा, शार्क कधीही तुम्हाला एका जागेवर थांबलेली दिसत नाही, ते कंटिन्युअसली काय आहे, पोहत असते, हे लक्षात ठेवा. तर एअर ब्लेडर नसते. 7वं पॉईंट, हे पिल्लांना जन्म देतात. तर हे सगळे पॉईंट आहेत. सर यांचे उदाहरण काय? उदाहरण यांचे खूप आहेत. शार्क हा त्याचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या बेटर. यानंतर बघा, स्टिंग रे, इलेक्ट्रिक रे, टॉर्पेडो, इलेक्ट्रिक ऑर्गन, यानंतर काय रे, डॉग फिश, सॉ फिश, हे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला ते एनसीईआरटी मधून किंवा आपल्या बुकमधून जरी केलं, हे बुक एकदम बेटर आहे. खूप कमी पानामध्ये सगळं बसवले. प्रत्येक वेळेस 15 पैकी 13, 14, 12 प्रश्न आरामशीर येत आहेत आणि लवकर रिव्हिजन होणार आहे. तर आवर्जून मित्रांकडे यांच्याकडे असेल तर एकदा बघा. असं नाही म्हणत आहे की जबरदस्ती घ्या, पण एकदा बघून घ्या. कमी पानामध्ये सगळ्या नोट्स स्वरूपात असणार आहे. आता बघा, हे सगळे आहेत. आता ऑस्टिजिनस मध्ये काय असेल? एकदम ह्याच्या विरुद्ध असणार आहे. काय असणार आहे रे? ऑस्टिजिनसचं स्केलेटन हा कशाचा? बोनचा बनलेला असतो, हाडांचा बनलेला असतो. हे मात्र आपल्याला ऑस्टिजिनस समुद्र आणि पाणी दोन्हीमध्ये आढळताना दिसतात, गोड पाण्यामध्ये. यानंतर माउथ काय असतो रे? माउथ ह्यांचं टर्मिनलला असतो. तुम्ही एखादा कटला मासा बघितला असेल बघा, कटला मासा अशा प्रकारचा असेल तर त्याचं थोबाड समोरच्या बाजूला असतं रे, थोबाडीवरच डोकं असं समोरच्या बाजूला माउथ असतो, खाली नसतो जसं आपलं. तर या ठिकाणी मला सांगा, पोटाकडच्या साईडला असेल तर त्याला वेंट्रल, समोर असेल तर एकदम समोर असतो बघा कटला मासांचं. तर टर्मिनल साईडला माउथ असतं. यानंतर खवले कोणत्या प्रकारचे असतात? तर खवले आपल्याला सायक्लॉइड प्रकारचे आढळताना दिसतात, सायक्लॉइड प्रकारचे. 5वं, ह्यांच्यामध्ये एअर बॅग असते मित्रांनो, एअर ब्लेडर असते.
म्हणून तर बघा गोड पाण्यातील मासे आपल्याला न पोहता कधी कधी एकाच जागेवर थांबलेले दिसतात का? कारण की त्याच्यामध्ये एअर ब्लेडर प्रेझेंट असते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे अंडी घालतात. सर या माशाचे उदाहरण काय आहे? तर मित्रा या माशामध्ये कोण कोण येतं? तर एक्झोसिट्स नावाचा मासा येतो. एक्झोसिट्सला उडणारे मासा म्हणतो, समुद्रात असतात. हिपोकॅम्पस नावाचा मासा येतो, ज्याला समुद्री घोडा म्हणत असतो. यानंतर कटला येणार आहे, कुर्लकार आहे. यानंतर रोहू मासा येणार आहेत. हे कटला, रोहू वगैरे सगळे कोणते असतील? तर हे ऑस्ट्रिजिनस मध्ये येतात. तर हे कंपॅरिझनवर अनेक वेळेस प्रश्न विचारले, येणाऱ्या काळात पण विचारलं जाईल. खवले काय, कशा प्रकारचं, तोंड कोणत्या बाजूला, स्केलेटन कसं बनलेलं आहे, तर हे सगळं विचारलं जाईल. इथं विचारले बघा, कास्तिमय आणि ऑस्तिमय या दोन्ही माशातील मुख्य फरक काय? कल्ल्यांची उपस्थिती, दोघांमध्ये पण कल्ले असतात पण फरक आहे बघा. जर तुम्ही कार्टिजिनस असेल, कार्टिजिनस, तर कार्टिजिनस मध्ये ऑपरकुलम नावाचा एक झाकण असतो. तर हे ऑपरकुलम झाकण काय आहे? हे नसतं मित्रांनो. म्हणजे कल्ल्याच्या वरती एक झाकण असतं. तुम्ही बघा बाजारात मासे घ्यायला गेले, ताजी आहे की नाही आहे, तर असं उलगडून बघता, तर कल्ले उलगडून बघता. जो वरचं झाकण काढतो त्याला ऑपरकुलम म्हणतात. तर ऑपरकुलम आपल्याला कार्टिजिनस मध्ये आढळत नाही, तर ऑस्टिजिनस मध्ये हे आढळताना दिसतं. तर ऑस्टिजिनस मध्ये हा ऑपरकुलम झाकण असतो मित्रांनो, त्याला ऑपरकुलम झाकण म्हणतो कल्ल्यांच्या वरती. कार्टिजिनस मध्ये नसतो, ऑस्टिजिनस मध्ये असतं. पोहण्यासाठी कळालं का? पिशवी असणे किंवा नसणे हा मुख्य फरक आहे, बरोबर आहे. कार्टिजिनस मध्ये ही पिशवी नसते, तर ऑस्टिजिनस मध्ये ही पिशवी असते, म्हणून उत्तर हे असणार आहे. हृदयातील कप्प्यांची संख्या काही संबंध नाहीये, सगळ्यांमध्ये 2च कप्पे असतात. पृष्ठवंशाची उपस्थिती नाहीये, बरोबर. दोघांमध्ये पण पृष्ठवंशाची आणि नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. तर मुख्य फरक आपल्याला बी दिसतं, म्हणून उत्तर बी आहे, लक्षात घ्या. मेटाजिनसिस थोड्या वेळाखाली सांगितलं ना रे. मेटाजिनसिस म्हणजे काय आहे? एका जीवनामध्ये 2 पद्धतीने आपल्याला काय आहे हे आढळताना दिसतात. काय आणि कशा प्रकारे असणार आहे? म्हणजे काय? तर मेटाजिनसिसचा अर्थ आहे की एखादा 2 शरीर आढळणे. म्हणजे जसं बघा पॉलिप आणि काय आहे या ठिकाणी पॉलिप आणि मेडुसा हे 2 शरीर, पॉलिप आणि मेडुसा हे 2 शरीर आपल्याला सिलेंट्राटामध्ये आढळताना दिसतं. आणि जेव्हा एखादा प्राणी या पॉलिपचं रूपांतर मेडुसामध्ये करतं असेक्शुअल पद्धतीने रिप्रोडक्शन करून, आणि मेडुसाचं रूपांतर पॉलिपमध्ये करत असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन करून, आणि 2 प्रकारचं शरीर संरचना दाखवतं. यालाच आपण काय म्हणत असतो? मेटाजिनसिस. एका जीवनाच्या जीवनचक्रात पॉलिप आणि मेडुसा या दोन्ही अवस्था असणे यालाच आपण मेटाजिनसिस म्हणतो. सिलेंट्राटामध्ये हे आढळतं, आणि हे डिटेल मी तुम्हाला काय पहिले सांगितलेले काय आणि कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत? तर हा डेटाबेस खूप महत्त्वाचा आहे आणि या पद्धतीचेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. यासाठी थोडं डिटेल बघायचं. प्रोटोकॉर्डेटा बाबत खालील विधाने विचारात घ्या. आता प्रोटोकॉर्डेटा म्हणजे काय एक गोष्ट लक्षात घ्या. तर हिच्यामध्ये काय असणार आहे? तर प्रोटोकॉर्डेटाचा अर्थ काय लक्षात ठेवू मित्रा. जे कॉर्डेट्स ॲनिमल आहेत ना, तर या कॉर्डेट्स ॲनिमलला आपण 3 गटामध्ये किंवा 2 गटामध्ये विभागतो. कोणकोणते? एक असणार आहे प्रोटोकॉर्डेट्स म्हणतो, प्रोटोकॉर्डेट्स. आणि दुसरा आहे त्याला आपण म्हणतो वर्टिब्रेट म्हणतो. आता बघा या प्रोटोकॉर्डेट्सचे पुन्हा 2 गट पडत असतात. एक असणार आहे, तर बघा 2 गट पडत असतात. कोणकोणते? तर याचे 2 गट पडत असतात. एक आहे युरोकॉर्डाटा, पहिला आहे बघा युरोकॉर्डाटा, आणि दुसरा आहे त्याला आपण म्हणतो सिफॅलोकॉर्डाटा. तर या दोघांना एकत्रित आपण काय म्हणत असतो माहित आहे का? प्रोटोकॉर्डेट्स म्हणतो. आता बघा सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड आहे. युरोकॉर्डाटा म्हणजे काय रे? तर हे असे प्राणी ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड जो आहे हा फक्त शेपटीत जर प्रेझेंट असेल तर त्या प्राण्याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का? युरोकॉर्डाटा म्हणतो. ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड फक्त कुठं प्रेझेंट आहे? शेपटीमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? युरोकॉर्डाटा. टिन्याकाटा पण म्हणतात त्याला. तर ह्याच्या शेपटीत फक्त प्रेझेंट आहे. तर ह्याचं उदाहरण कोणतं रे? तर ह्याचं उदाहरण हार्डमेनिया आहे. यानंतर डोलिओलम आहे. तर हे 2 पॉइंट लक्षात घ्या. तर हे डोलिओलम हे 2 एक्झाम्पल आहे. सिफॅलोकॉर्डाटा म्हणजे ते प्राणी असतात ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नावाचा जो धागा आहे शरीराला आधार देणारा, हा शरीरभर जर आढळत असेल तर त्यांना आपण म्हणत असतो सिफॅलोकॉर्डाटा. ओके, सिफॅलोकॉर्डाटा म्हणून आपण त्याला ओळखत असतो. आणि ह्याचं उदाहरण काय रे?
तर ॲम्फिऑक्सॉस हा त्याचं एक एक्झाम्पल आहे. ॲम्फिऑक्सॉस हे लक्षात घ्या. आणि आता सर व्हर्टिब्रेटा म्हणजे काय? हे ते प्राणी असतात ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर पाठीच्या कण्यात झालेला असतो. पाठीचा कणा ज्याच्यात तयार झाले त्याला आपण फक्त त्यांनाच व्हर्टिब्रेट म्हणतो. बरं मग बघा, ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. का? कारण ऑल कॉर्डेट्स मध्ये हे दोघंही येतात, हे कुठे आहेत? व्हर्टिब्रेट मध्ये. बट ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स इज राईट, हे लक्षात घ्या. आता बघा आणखी काय, व्हर्टिब्रेट्स मध्ये जो ब्रेन आहे या ब्रेनला कवटी तयार झालेली असते मित्रा, कवटी तयार झालेली असते वरतून. तिसरं, व्हर्टिब्रेट मध्ये स्केलेटन प्रेझेंट असतो, एक तर बोनचा असतो किंवा कार्टिलेजचा असतं. आणि नंतर याचे प्रकार पडत असतात, जबडा असणारे, जबडा नसणारे, जबडा असणाऱ्यामध्ये पाय नसणारे, पायसेस, पाय असणाऱ्याला टेट्रापोडा, त्याच्यामध्ये ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, यानंतर आयवर्स आणि मॅमल्स. तर हे आहे क्लासिफिकेशन, याला म्हणतात क्लासिफिकेशन. प्रोटोकॉर्डेट्स बाबत खालील विधान विचारात घ्या. युरोकार्डाटामध्ये नोटोकॉर्ड केवळ आळीच्या शेपटीत असतं, बरोबर आहे. सिफॅलोकार्डाटामध्ये नोटोकॉर्ड डोक्यापासून ते शेपटीपर्यंत आयुष्यभर असतं, बरोबर आहे. तर दोन्ही विधान बरोबर आहे राजा. तर आपल्याला इथं विचारात घ्या आणि करेक्ट स्टेटमेंट विचारलंय, तर तिसरं उत्तर आहे ए आणि बी, 1 आणि 2 दोन्ही काय आहे उत्तर असणार आहे. इकायनोडर्माटा मधील सममितीबद्दल कोणते विधान सत्य आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. नॉन कॉर्डेट्स मधला हा गट आहे इकायनोडर्माटा, आणि इकायनोडर्माटा बद्दल काही पॉइंट सांगतो ते लक्षात घ्या. इकायनोडर्माटा बद्दल काही पॉइंट सांगतो, लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, इकायनोडर्माटा बद्दल काही पॉइंट सांगतो. काय पॉइंट आहेत सर? इकायनोडर्माटा समुद्रात असणारे हे प्राणी आहेत, काटेरी आवरणाची प्राणी म्हणतो. पण सगळ्यात पहिलं बघा, ह्याच्यामध्ये ऑर्गन लेवलचं ऑर्गनायझेशन आढळतं. दुसरं, रॅडियल सिमेट्री आढळते, रॅडियल सिमेट्री. तिसरं, ट्रिप्लोब्लास्टिक संरचना असते. आणि चौथं, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, यांनी काय सिलोमेट शरीर असतं. या व्यतिरिक्त हे इकायनोडर्माटा समुद्रात असतात, समुद्रात असतात. दुसरी गोष्ट, काटेरी आवरण असते यांना, काटेरी आवरण. या कारणामुळं यांना कंटक चर्मी प्राणी म्हणून आपण ओळखत असतो. काय म्हणतो आपण यांना? कंटक चर्मी प्राणी म्हणून ओळखत असतो. आणि समुद्राचे सगळे समुद्रातच असतात. दुसरं पॉइंट बघा, हालचालीसाठी ट्यूब फीटचा वापर करतात. हालचाल करण्यासाठी ह्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? ट्यूब फीटचा वापर करत असतात. अन्न वगैरे ह्याच्या सहाय्याने ते काय करत असतात? पकडण्याचं काम करत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर बघा, ह्यांच्यामध्ये वॉटर वस्कुलार सिस्टीम असते. चौथं, वॉटर वस्कुलार सिस्टीम जर कोणामध्ये आढळत असेल तर ते कोणामध्ये असतं? या इकायनोडर्माटामध्ये असतो. हे पॉइंट महत्वाचं आहे. आता बघा, तुम्हाला सांगतो या इकायनोडर्माटाची खासियत आहे. काय खासियत आहे बघा, इकायनोडर्माटा हे प्राणी जेव्हा लार्वल स्टेजमध्ये असतात, लार्वा स्टेजमध्ये अळीच्या अवस्थेत, तेव्हा मात्र हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात, बायलॅटरल. परंतु जेव्हा हेच अडल्ट होतात तर त्या बायलॅटरलचं रूपांतर रॅडियलमध्ये होऊन जातं. हे पॉइंट लक्षात घ्या, रॅडियलमध्ये रूपांतर करून टाकतात बायलॅटरलचं. तर हे गुणधर्म स्पेसिफिक आहे. उदाहरण काय याचं? तारा मासा हा त्याचं एक्झाम्पल आहे, सी आर्चिन त्याचं एक्झाम्पल आहे, सी कुंकुंबर वगैरे हे सगळे एक्झाम्पल आहे. तर इथं प्रश्न हेच विचारलंय, इकायनोडर्माटामधील सममिती बदल, सिमेट्री बदल. आळी आणि प्रौढ दोन्हीमध्ये बायलॅटरल चुकीचं आहे, आळी आणि प्रौढ दोन्हीमध्ये रॅडियल चुकीचं आहे. आळी ही बायलॅटरल तर अडल्ट हे रॅडियल असते, हे विधान मात्र बरोबर आहे. एकमेव संघ आहे ज्याच्यात असं आढळतं, बाकी दुसऱ्या कोणत्याही संघामध्ये अशा प्रकारचं गुणधर्म आपल्याला आढळताना दिसत नाही. हे पॉइंट लक्षात घ्या मित्रांनो. तर अशा प्रकारे खालीलपैकी कोणता सजीव ओव्हिपॅरस सस्तन प्राणी आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेइंग ओव्हिपॅरस मॅमल्स? कांगारू, प्लॅटिपस, देवमासा आणि वटवाघूळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्लॅटिपस. का? हे मॅमल्सचं वर्गीकरण आहे, लक्षात घ्या. मॅमल्सला आपण 3 गटामध्ये विभागतो रे मित्रांनो. कोणकोणता असणार आहे? 3 गट. तर मॅमल सस्तन प्राणीमध्ये आपण 3 गटात त्यांना विभागतो. एक अंडी घालणारे, दुसरं जर बघितलं पिल्लांना जन्म देणारे वगैरे, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. तर बघा आता पहिलं गट आहे प्रोटोथेरिया, प्रोटोथेरिया आहे. यानंतर दुसरा आहे मेटाथेरिया आणि तिसरा आहे युथेरिया, युथेरिया. तर सिंपल लक्षात घ्या कसं असणार आहे. तर मित्रा, प्रोटोथेरिया म्हणजे काय असतं?
ज्यांच्यामध्ये गर्भाशय नसते असे प्राणी, गर्भाशय नसतं असं प्राणी, आणि गर्भाशय नसल्यामुळं हे प्राणी अंडी घालतात. आणखी महत्वाचं पॉइंट, ह्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड जे आहेत ना, दूध तयार करणाऱ्या ग्रंथी जे आहेत, तर हे मेलमध्ये पण असते आणि फिमेलमध्ये पण असते, ही गोष्ट लक्षात घ्या. उदाहरण काय रे, प्लॅटिपस हा त्याचं एक्झाम्पल आहे. एकिनिडा हा पण त्याचं एक्झाम्पल आहे. टॉकी ग्लॉकस हे पण त्याचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. आता मेटोथेरियामध्ये काय आहे, मेटोथेरियामध्ये काय आहे, तर मेटोथेरियामध्ये एक गोष्ट बघितलं तर यामध्ये गर्भाशय असते मित्रा, हे प्राणी गर्भाशय असतं, परंतु ह्याची खासियत काय आहे, हे अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात. हे परिपक्व पिल्लांना जन्म देत नाही, अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, अपरिपक्व पिल्लांना काय करणे, जन्म देणे. पिल्लांना जन्म देतात पण अपरिपक्व. आणि मॅमरी ग्लँड्स फक्त फिमेलमध्ये असते रे, मॅमरी ग्लँड्स फक्त फिमेलमध्ये असते. उदाहरण काय आहे, फेमस उदाहरण आहे कांगारू आणि क्वाला. तुम्हाला माहित आहे का मित्रा, विकसित कांगारू, एक प्रौढ कांगारूला बघितल्यानंतर तो गाय किंवा बैल एवढा असतो, पण जेव्हा कांगारू जन्म घेतो तो तांदळाच्या दाण्या एवढा असतो. म्हणजे अपरिपक्व जन्माला आला, नंतर त्याचा विकास झाला, म्हणून त्याला बाहेरून थैली दिलेली आहे. आणि युथेरिया म्हणजे ते प्राणी ज्यांच्यात गर्भाशय आहे, विकसित पिल्लांना जन्म देत असतात. मॅमरी ग्लँड फक्त फिमेलमध्ये असते, ज्याच्यामध्ये मानव वगैरे सगळे येताना आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर ह्याचं उत्तर प्लॅटिपस आहे. कांगारू हा कोणामध्ये येत असेल तर कांगारू मेटाथेरियामध्ये येतात मित्रांनो, कांगारू हा मेटाथेरियामध्ये येताना दिसतं. देव मासा हा युथेरियामध्ये येताना दिसतं, वटवाघूळ युथेरियामध्ये. तर ही सगळी युथेरियामध्ये येतात आणि उत्तर प्लॅटिपस आहे, अंडे घालणारा. सायक्लोस्टोमाटा बद्दल चुकीचं विधान ओळखा. सायक्लोस्टोमाटा ते प्राणी आहेत मित्रांनो ज्यांच्यामध्ये जबडा नसतो, अजिबात नसतं, खवले वरतून आढळताना दिसत नाही. याला आपण बघा काय म्हणतो, सायक्लोस्टोमाटामध्ये त्यांना जबडा नसतात, बरोबर आहे विधान. ते माशावर बाह्य परजीवी असतात, बरोबर आहे, ते बाह्य परजीवी म्हणून जगत असतात. त्यांच्या शरीरावर खवल्यांनी झाकलेले असतं, चुकीचं आहे, कारण ते खवले विरहित असतात, ते खवले विरहित आढळताना दिसतात. दुसरी गोष्ट मित्रांनो माहित आहे का, खवले विरहित असतात, त्वचा एकदम आपल्याला काय स्मूथ आढळताना दिसतं. आणि यांच्यामध्ये कल्ले असतात, मात्र कल्ले काय आहे आपल्याला आढळताना दिसतात. अंडी घातल्यानंतर काही दिवसातच ते मरतात, बरोबर आहे. तर इथं विचारले कोणतं विधान चुकीचं आहे, तर तिसरं विधान चुकीचं आहे. ह्याचे दोन उदाहरण खूप महत्वाचे आहेत. एक आहे पेट्रोमायझॉन हा पहिले एक्झाम्पल लक्षात घ्या, आणि दुसरा असणार आहे मिक्झिन. तर हे दोन्ही एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. समुद्रात असणारे हे प्राणी आहेत, जबडा नसतं, खवले नसतात मित्रांनो वरतून. यानंतर स्केलेटन कार्टिलेजचा असतो इंटरनल, शोषणासाठी 5 ते 15 एवढे कल्ले असतात, शोषणासाठी 5 ते 15 कल्ले एवढे प्रेझेंट असतात. आणि अंडी घातल्यानंतर काही दिवसातच मरतात, हे विधान पण बरोबर आहे, पण यांच्यामध्ये खवले नसतात वरतून, म्हणून तो काय तिसरा आहे. पक्ष्यांच्या हाडांचं वैशिष्ट्य काय मित्रांनो माहित आहे का, पक्ष्यांमध्ये हृदय 4 कप्प्याचं, म्हणून यांना उष्ण रक्ताचे प्राणी म्हणत असतो. दुसरी गोष्ट, यांना हवेत उडण्यासाठी दोन्ही बाजूने पक्षी ही निमुळते असतात. आणि हवेत उडण्यासाठी बघा ह्यांच्यामध्ये फिमेलमध्ये उजवा अंडाशय नसतं. यानंतर युरिनरी ब्लॅडर पण नसतो यांच्यामध्ये, युरिनरी ब्लॅडर नसतं उडण्यासाठी. तसं ह्यांचं बोन जे आहेत हे पोकळ असतात, आणि पोकळ बोन याला काय म्हणत असतो, तर याला न्यूमॅटिक बोन म्हणत असतो. का, कारण उडायला सोपं जावं म्हणून. हे सगळं पक्ष्यांमध्ये दृष्टिकेंद्र खूप विकसित असतं, पक्ष्यांना मान प्रेझेंट असतं, तोंडाचं रूपांतर चोचीत झालेलं असतं. बाहेरचं स्केलेटन हा कशाचा असेल रे, तर मित्रांनो माहित आहे का, पिसांच्या स्वरूपात असतं. तर हे सगळे गुणधर्म आहेत. हृदय 4 कप्प्याचा असतो, शुद्ध रक्त अशुद्ध रक्त वेगळं असतं, शीत रक्ताचे नाही उष्ण रक्ताचे प्राणी म्हणत असतो आपण यांना. शरीराचं तापमान वातावरणानुसार बदलत नाही. त्यांचे हाडे खूप जड असतात, चुकीचं आहे. त्यांची हाडे पोकळ असून हवा असते त्यात, बरोबर आहे, कारण उडायला सोपं जाईल. जास्त कॅल्शियम नसतं, नाही चुकीचं आहे. त्यांना हाडेच नसतात, चुकीचं आहे. हाडे असतात पण पोकळ असतात. उडण्यासाठी उडायला सोपं जावं म्हणून फिमेलमध्ये उजवा अंडाशय नष्ट झालेला असतो. यानंतर जर बघितलं युरिनरी ब्लॅडर पण नसतं, का, कारण वजन राहू नये म्हणून. आणि हाडे पोकळ असतात, न्यूमॅटिक बोन म्हणत असतो, म्हणून हे लक्षात घ्या. ह्याचे सायंटिफिक नाव खूप महत्वाचे आहे मित्र. हा बुक आहे,
आवर्जून आपलं बुक वापरा. नोट्स काढायची गरज नाहीये. नोट स्वरूपात असणारा बुक आहे. 270च्या जवळपासच पानं तुम्हाला वाचायचे प्रीला आणि मेन्सला, प्रीला किंवा मेन्सला. तर तुम्हाला ह्याचं काय फायदा 100% होणार आहे. बुकसाठी तुम्हाला 87 66 99 24 59 या नंबरला व्हॉट्सअपला काय करा, मेसेज करा, काय अडचण असेल. आणि बॅच पण आहे बघा, फास्ट ट्रॅक बॅच आहे. जर कोणाला बॅचची गरज असेल तरी फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याची रेकॉर्डिंग चालू आहे, अपडेटेड आहे, सगळं पार्ट काय आहे कव्हर करून देणार आहे. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढची टेस्ट घेऊन. धन्यवाद मित्रांनो. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि ॲप्लिकेशनमध्ये पण काय करा, जर असेल काय अडचण वगैरे तर त्या नंबरला कॉल करा, बॅचवाले रे. समजलीपर्यंत चला भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.